नमस्कार भैरसिकांनो. नारायण धारप सरांचे साहित्य वाचून जो थरार अनुभवण्यास मिळतो तो शब्दात सांगता येत नाही. पण आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांनी या भीतीचा आनंद तरी कसा घ्यावा? म्हणूनच आम्ही डॉक्टर शिरीष धारप सरांच्या संमतीने हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तेव्हा नारायण धारप सरांची लेखणी अनुभव करू शकेल. सदावर ते पत्नीच्या बहिणीकडे गेले. जेवण करून ते तिथूनच ऑफिसमध्ये जात असत. पण घरूनच फोन करून त्यांनी आज आपण ऑफिसमध्ये येणार नाही असं कळवलं होतं. सुनीता सुनील शाळेत गेल्यानंतर ते स्वयंपाकघरात आले. त्यांची पत्नी आणि ताई मागची आवरावर करण्यात गुंतल्या होत्या. तिथेच एका खुर्चीवर बसून ते म्हणाले, हे पहा, मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे. हातातलं काम थांबवून दोघी त्यांच्याकडे पाहू लागल्या. सुमा, ते पत्नीला म्हणाले, आपल्याला परत त्या बंगल्यावर राहायला जाणं जमणार नाही. जमणार नाही म्हणजे? सुनीताला 4-5 दिवस दुसरीकडे राहू द्यात एवढंच डॉक्टरांनी सुचवलं होतं ना? जमणार नाही म्हणजे आपण परत तिथे राहायला जाणार नाही आहोत. म्हणजे असं की ते घर चांगलं नाही. काही वेळ ते गप्प बसले. सांगायचं आहे पण ते कोणत्या शब्दात सांगायचं समजतच नाही. ते घर चांगलं नाही म्हणजे तिथे धोका आहे, आगीचा, चोरा चिलटांचा, पडझडीचा वगैरे नाही. खरं तर तो शब्द वापरायला नको, पण वापरावाच लागणार आहे. त्या बंगल्याची सगळी जागा कशाने तरी पछाडल्यासारखी झाली आहे. पछाडल्यासारखी? पत्नी काही न समजून विचारत होती. हो, मुलं शाळेत जाण्याचीच मी वाट पाहत होतो. त्यांच्यासमोर या विषयाची चर्चा अजिबात व्हायला नको. आपल्याला परत त्या घरात राहायला जाता येणार नाही. पण असं एकदम काय झालं? मी काही तपशिलात जाऊन सांगत बसत नाही, पण आधी मला एक भयानक अनुभव आला. ते मी तुम्हाला सांगितलं नाही. पण काल तुम्ही दोघी डॉक्टरांकडून निघाल्यावर मी तो डॉक्टरांना सांगितला. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक. कालची रात्र आपल्या बंगल्यावर काढायची त्यांची इच्छा आहे असं त्यांनीच आपण होऊन मला सांगितलं. त्याप्रमाणे रात्री 10:30 वाजता ते आले. त्यांनाही रात्री तो अनुभव आला. तिथे आपण परत राहायला जाऊ नये असा त्यांचाही सल्ला आहे आणि मी तो मानणार आहे. मग ते पत्नीच्या बहिणीकडे वळले. ताई, तुमची हरकत नसेल तर आणखी काही दिवस आम्ही इथे राहू का? तोपर्यंत मला दुसरी काहीतरी सोय करता येईल. पण दुसरीकडे जायची गरजच काय? ताई म्हणाल्या, माझा एवढा मोठा ब्लॉक आहे, इथेच का नाही राहत? सगळ्यांच्याच सोयीचं नाही का होणार? मला तरी इथे दुसरं कोण आहे आता? ताई, कायमचं राहण्याचं मग पाहू. आधी काही दिवस आम्ही इथे राहतो. वामनराव म्हणाले. पण एक पक्क ध्यानात असू देत, मुलांच्या कानावर यातला चकार शब्दही जाता कामा नये. तिकडे राहायला जायचं नाही विचारलं तर सांगा, मी तो बंगला विकून टाकणार आहे आणि त्यापेक्षा चांगल्या जागी राहायला जायचं आहे. नाहीतरी आसपास सर्व नवीन माणसं राहायला आली आहेत. तसे त्यांचे कोणी मित्रमैत्रिणी वगैरे नाहीत. त्यांच्यासाठी एवढं कारण पुरे. तसं ताईशी बोलताना त्यांनी मनात ऐनवेळी जो विचार आला तो बोलून दाखवला होता. पण मागाहून त्यांना वाटायला लागलं, यावर असाच काहीतरी इलाज केला पाहिजे. तसे ते स्वतंत्र प्लॉटमधल्या बंगल्यात राहत होते. आजकाल जरा अभावानेच दिसणारी गोष्ट. तेव्हाही काही बिल्डर डेव्हलपर्सने त्यांच्यापाशी जागेसंबंधात सुतोवाच केलं होतं. अर्थात त्यावेळी वामनरावांनी तसला काही विचारही केला नव्हता. पण आता परिस्थिती एकदम बदलली होती. त्यांची खात्री होती, बंगला काही दिवस रिकामा राहिला की आपोआप त्यांच्याकडे विचारणा यायला लागेल. त्यांचा अंदाज चुकला नाही. वर्षभरातच त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या ऑफर्स घेऊन लोक यायला लागले. इमारतीसकट सर्व प्रॉपर्टी नगद विकत घेण्याची ऑफर होती. काहींनी प्रॉपर्टीवर बांधकाम झाल्यावर एक फ्लॅट आणि वर रक्कम किंवा 2 फ्लॅट द्यायची ऑफर दिली. काहींनी पार्टनरशिप फर्म बनवून नंतरचा फायदा काही प्रमाणात शेअर करण्याची ऑफर दिली. काहींनी त्यांच्या तयार किंवा चालू स्कीममध्ये ब्लॉक, फ्लॅट ऑफर केले. वामनराव सध्या फक्त त्यांच्या ऑफर्स ऐकून घेत होते. शेवटी कॉशन्स नावाची काही चीज आहेच की. प्लॉटचा आकार, लोकेशन, भाडेकरी नाहीत इत्यादी गोष्टी पाहून डेव्हलपर, कॉन्ट्रॅक्टर त्यांना ऑफर देत होते. त्यांना खरी गोष्ट कळली तर? मुळात त्यांना खरी गोष्ट सांगायची का? त्यांना अंधारात ठेवून व्यवहार करणं म्हणजे त्यांना फसवणं नाही का? समजा त्यांच्यावर किंवा नंतर त्या वास्तूत राहणाऱ्यांवर काही आफत आली तर त्याला जबाबदार कोण? त्यांना वाटायला लागलं, या बाबतीत आणखी कोणाचा तरी सल्ला घ्यायला हवा. अर्थात डॉक्टर गौतमच.
त्यांचा साथीदार आणि साक्षीदार. त्यांनी गौतमला फोन करताच ज्या तत्परतेने त्यांनी भेटीस होकार दिला त्यावरून तर असं वाटत होतं तो खरोखरच भेटीसाठी उत्सुक होता. बरं झालं तुम्ही आलात ते. सदावर्ते त्याच्या ऑफिसात प्रवेश करता करताच तो म्हणाला, आपल्याला आलेला अनुभव विसरून जाण्यासारखा नाही, नाही का? मी त्या संबंधात बोलायला आलो आहे डॉक्टर. आधी एक सांगा, त्या घराकडे गेला नाहीत ना? नाही, आणि एवढ्यात आमच्यापैकी कोणी जाणारही नाही. छान. खरं तर ती प्रॉपर्टी विकून टाकायचाच विचार मनात येतो. सदावर्ते काही वेळ गप्प बसले. तशा ऑफर्सही येत आहेत. विकायचं ठरवलं तर व्यवहार आठवड्यातसुद्धा पुरा होईल. पण एक मोठा पण आहे. काय? ती वास्तू कशी आहे तुम्हाला सांगायला हवं का डॉक्टर? सदावर्ते म्हणाले, जो धोका सुनीताला मला होऊ शकतो तोच तिथे नव्याने येणाऱ्यांना होणार नाही का? आणि ते तर अगदी पार बेसावत असणार. हो, हा पॉईंट बरोबर आहे. त्या संबंधात तर तुमच्याशी बोलायचं होतं. त्यांना काय सांगायचं आणि कसं सांगायचं, आणि सर्वसाधारण माणसाचा विश्वास बसण्यासारखी ती गोष्ट आहे का? पण सदावर्ते, तुमचं एक मला पटलं. सर्व प्रकाराची पूर्वकल्पना दिल्याशिवाय व्यवहार करू नये हे उत्तम. पण कल्पना कशी देणार? शब्द जपून वापरावे लागतील. पण सदावर्ते, समाजातला एक वर्ग असा असतो की ज्यांचा शुभ अशुभ, लाभणे न लाभणे इत्यादी कल्पनांवर अगदी गाढ विश्वास असतो. अगदी सर्वसाधारण माणूसही काहीतरी यज्ञयाग, होम हवन, गृहशांती इत्यादी विधी करतोच की नाही? जास्तीत जास्त काय होईल? त्यांचा विश्वास बसणार नाही, एवढंच ना? त्यांच्या अविश्वासाशी तुम्हाला काय देणं घेणं आहे? त्यांना परिस्थितीची संपूर्ण कल्पना द्यावी असं माझंही मत आहे. जरा वेळ थांबून गौतम म्हणाला, तशी काही तुमची या क्षणाची निकड नाही. सध्या तरी तुमची राहण्याची उत्तम सोय झालेली आहे. हो, ते खरं आहे म्हणा. ताई तर म्हणतात वेगळी जागा कशासाठी पाहता, माझ्याकडेच राहा, मलाही सोबत होईल. ठीक आहे, पाहतो काय होतं ते. सुनीताचं काय? तिला गेल्या 2-3 रात्री कोणताही त्रास झालेला नाही. त्या बाबतीत मात्र तुमची अगदी मोलाची मदत झाली डॉक्टर. सदावर्ते जायला निघाले. त्यांना निरोप देता देता गौतम म्हणाला, ठीक आहे तर, आणि कॉन्टॅक्टमध्ये राहत जा. काही अडचण उपस्थित झाली तर मी आहेच. ओके, ठीक आहे. गेल्या 2-3 दिवसात गौतमने ती व्हिडिओ टेप कितीदा तरी पाहिली होती. स्लो मोशनमध्ये पाहिली होती. काही भाग तर फ्रेम बाय फ्रेम पाहिला होता. पण पहिल्या क्षणी होती तितकीच माहिती त्याला आताही होती. कोणत्याही मार्गाने त्या चमत्कारिक दृश्याचा उलगडा होऊ शकत नव्हता. टेपवर आलेली ती काळी आकृती रहस्यमय होतीच, पण नंतर त्या दोघांना तळघरात आलेल्या अनुभवाने त्या रहस्याला भीतीची एक काळी किनार आली होती. तळघरात त्या दोघांना काहीही दिसलं नव्हतं, जाणवलं नव्हतं, पण तिथे कशाचा तरी वावर होता यात शंका नव्हती. काहीतरी दुष्ट, खुनशी, कावेबाज त्या दोघांना तळघरात बंद करून टाकण्याचा जो एक अयशस्वी प्रयत्न झाला होता त्यावरून हेच सिद्ध होत होतं. केवळ त्याने प्राथमिक सावधगिरी दाखवली होती म्हणून त्यांना वेळीच तळघरातून बाहेर पडता आलं होतं. नाहीतर खरोखरच अंगावर काटा आणणारा विचार आणि अजाणतेपणानेच माणूस केवळ अविचारी प्राणघातक साहस करतो. तो रात्रीचा एकट्याने तळघरात गेला होता. त्याला तो भिंतीवरचा काळा डाग, काळी सावली कसं म्हणणार? सावली पडायला दिव्यासमोर काहीच नव्हतं. दिसला होता. जवळ जाऊन त्याने हाताने भिंत चाचपून पाहिली होती. खरोखर काहीही होऊ शकलं असतं. अमेरिकेत असताना अशा प्रकारच्या पॅरानॉर्मल अनुभवासंबंधात त्याने खूप वाचन केलं होतं. काही उघड बनवेगिरीचे होते, थोतांड होते, पण काही विचार करायला लावणारे होते. त्या अनुभवांची श्रेणी संपूर्ण वेगळी होती, संपूर्ण स्वनिष्ठ होती. अनुभवणारा खरं सांगत असेल किंवा आपण खरं सांगत आहोत असा त्याचा ठाम विश्वास असेल. बाह्यसृष्टी आणि तिचं ज्ञान किंवा परसेप्शन यांच्यात सतत एक पडदा राहणारच होता. बाह्यसृष्टीचं ज्ञान केवळ पंचेंद्रियांमार्फत येणाऱ्या संवेदनांनीच, म्हणजे त्यांच्यापुढे मेंदूत उत्पन्न झालेल्या विद्युत रासायनिक बदलांनीच होऊ शकत होतं. स्वप्न, भ्रम, भास किंवा या नवीन श्रेणीतले पॅरानॉर्मल अनुभव, त्यांचीही निर्मिती अशीच होत होती का? मग त्यांच्यात आणि बाह्यसृष्टीच्या परसेप्शनमध्ये फरक काय होता? अमेरिकेत असताना त्याने अनेक बैठका, मेळावे, मुलाखती, चर्चासत्रे यांच्यात भाग घेतला होता. टीव्हीवरचे अनेक कार्यक्रम पाहिले होते, पण त्याची उत्सुकता वाढवण्यापलीकडे, त्याचं कुतूहल चाळविण्यापलीकडे जास्त काहीच साध्य झालं नव्हतं. आणि आता इथे मायदेशी आल्यावर अगदी अचानक प्रथम असते अनुभव घेण्याची संधी त्याच्यापुढे आली होती. त्यात आणखी पुढे जाण्याची त्याची इच्छा होती का? आणि तशी कुवत त्याच्यात होती का?
हे अनुभव नेहमीच्या चौकटीबाहेरचे होते आणि त्यांचा काही उलगडा व्हायचा असेल तर शास्त्रसिद्ध नियमांच्या, परंपरागत विश्वासांच्या चौकटीबाहेरच पडायला हवा. अज्ञात, अमानवी, शक्तिमान, सुष्ट वा दुष्ट अस्तित्वांचा स्वीकार करायला हवा आणि मानवाशी त्यांना जोडणारा दुवा शोधून काढायला हवा. मानवाच्या अनुभव विश्वाला हा कुठेतरी छेद दिला जात होता. सुनीताचं बदलतं वय, शारीरिक संक्रमण, मानसिक अस्वस्थता हे एक कारण दिसत होतं. त्या सुमारासच तिला जी चमत्कारिक स्वप्न पडायला सुरुवात झाली होती त्या अपवादात्मक अवस्थेत तिचा अजाणतेपणाने कशाशी तरी संपर्क आला होता का? पण जगातल्या सर्वच्या सर्व कोट्यवधी स्त्रिया या अनुभवातून जातच असतात. पण सुनीताचाच हा अपवाद का? ती त्या वास्तूत राहत होती, केवळ योगायोगानेच राहत होती, पण तेच त्याचं कारण होतं का? त्या वास्तूतच असं काहीतरी सुप्त, अज्ञात स्वरूपात होतं. सुनीताच्या अवस्थेचा एखाद्या ट्रिगरसारखा परिणाम होऊन ते जागृत झालं. म्हणजे ही काही नवी निर्मिती नव्हती, केवळ सुनीतामुळे त्याला जाग आली होती. हे स्पष्टीकरण स्वीकारायला सोपं होतं आणि काही प्रमाणात तर्कशुद्धही होतं. अशा अस्तित्वांचा तुम्ही एकदा स्वीकार केलात की त्यांचे गुणदोष, शक्ती, मर्यादा, मानवाशी संभाव्य संबंध यांचा विचार लागू लागालाच. सुनीताला एका स्वप्नात त्यांचं घराचं जीर्णशीर्ण, ओसाड, दुर्लक्षित रूप दिसलं होतं. कदाचित भूतकाळातला हा एखादा प्रक्षेप असू शकेल. असं जर मानलं तर एक गोष्ट आपोआप सिद्ध होत होती. तिथे जे काही होतं ते त्या वास्तूत आधीपासूनच होतं. स्पष्टीकरणाला एक अंधूक अशी चौकट येते आहे अशी गौतमची कल्पना आली. त्या वास्तूच्या आसपास जे काही होतं त्याची जाणीव सुनीताला तिच्या त्या चमत्कारिक, भयकारकच स्वप्नातून झाली होती. घर तेच, पण काळ जुना. तिथे काहीतरी आहे एवढं दाखवण्यापुरता पुरावा त्या स्वप्नात खास होता. एक क्षणभर त्याने स्वतःला थांबवलं. त्याचा या सगळ्याशी काय संबंध होता? त्याची कोणी मदत मागितली होती का? पण मग त्याला वाटलं नसेल कोणी मदत मागितली, पण त्याच्यासमोर एक अनन्यसाधारण घटना घडत होती. त्याचा साक्षीदार होण्याची एक अमूल्य संधी त्याच्या पायाशी चालत आली होती. ती का दौडायची? त्याचा यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. या शोधात तो इतर कोणालाही गुंतवणार नव्हता. जो काय तपास करायचा, जी काय माहिती काढायची ती तो स्वतः काढणार होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या वास्तूचा आजपर्यंतचा इतिहास जाणून घ्यायला हवा. घराची बांधणी पाहता महायुद्धाच्या आधीच्या काळात सुमारे 32-33 मधलं ते बांधकाम वाटत होतं. सदावर त्याने बंगला विकत घेताना टायटलचा सर्च घेतलाच असेल, पण गौतम त्यांना या प्रकरणापासून दूर ठेवणार होता. त्यांना त्या वास्तूचं काय करायचं असेल ते करू द्यात. महत्त्व भविष्यात घडणाऱ्या घटनांना होतं, भूतकाळात होऊन गेलेल्या घटनांना होतं. प्रॉपर्टी आणि इस्टेट एजंट लोक अर्थातच टायटलच्या सर्चचं काम करतात. त्यातल्या त्यात विश्वसनीय आणि ख्यातनाम अशा एका एजंटाची गौतमने गाठ घेतली. गौतमची मागणी त्याच्या अनुभवापलीकडची होती. गौतमने त्याला सदावर त्यांचा बंगल्याचा पत्ता सांगितला. मला या वास्तूचा इतिहास हवा आहे. गौतम म्हणाला, सध्याचा बंगला केव्हा बांधला, आतापर्यंत त्याची मालकी कोणाकोणाकडे होती, हा बंगला बांधण्यापूर्वी तिथे काही इमारत होती का? जितकं मागे जाता येईल तितकं मागे जाऊन शोध घ्या. म्हणजे मलाही माहिती हवी आहे. तुमच्याच्याने हे काम होणार आहे का? डॉक्टर देशमाने, नाही का? तर मग डॉक्टर, हा सारा शोध कशासाठी? तो बंगला वगैरे घेण्याचा तुमचा विचार नाही म्हणता? मग या साऱ्या जुन्या गोष्टींची काय गरज आहे? काय तुमच्या आवाक्यातलं आहे का हे मी विचारतो आहे. आवाक्यातलं नसायला काय झालं? 1880 पासूनचे सिटी सर्वेचे उतारे आहेत. त्याआधी पेशवाईतल्या सनदा आहेत, वतनं आहेत, जहागिऱ्या आहेत. शोध न लागायला काय झालं? तुम्ही म्हणत असाल तर अगस्ती ऋषी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेत आले तोपर्यंतचाही शोध घेता येईल. मग एजंट जरा नरम आवाजात म्हणाला, डॉक्टर, ही अर्थात अतिशयोक्ती आहे, पण एवढं मागे कोणी जात नाही. टायटलमध्ये काही लफडं नाही ना? काही बोजा, हिस्सा, वहिवाट, गहाणवाट, दानपत्र वगैरे नाही एवढी खात्री करून घेतात. म्हणून तुमच्या मागणीचं नवल वाटलं. पण गौतमच्या मनात त्याला स्वतःला चकित करून टाकणारा एक विचार डोकावून गेला. त्या वास्तूतली ती दुष्टता अमानवी आणि प्राचीन असेल तर कोणी सांगावं, ती अगस्ती कालाच्याही पूर्वीची असेल. गौतम जसा काही वेळ काहीच बोलला नाही तसा एजंट आणखी नरमाईच्या सुरात म्हणाला, माझ्या शब्दांचा राग आला तुम्हाला डॉक्टर? तुमची हेटाळणी किंवा चेष्टा करण्याचा माझा अजिबात विचार नव्हता. तरी माझे शब्द टोचले असतील तर मी तुमची माफी मागतो. अहो, गिराईकाला दुखावून आमचं कसं चालेल? एक हात वर करत गौतम म्हणाला, ठीक आहे, ते राहू द्यात. मी वेगळाच विचार करत होतो.
हे पहा, अगदी मुळातल्या जमिनीच्या खरेदी खतापासून ते अगदी शेवटच्या व्यवहारापर्यंतच्या दस्तऐवजाच्या नकला तुम्ही माझ्यासाठी मिळवू शकाल का? आणि त्या आधीचीही काही माहिती मिळवू शकाल का? आता का, कशासाठी याचा चौकशीत पडू नका. माझं काम काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तुमच्याच्याने होणार असेल तर हो म्हणा. गेली काही वर्षे गौतम एका वेगळ्या खुल्या समाजात वावरला होता. रोखठोक सरळ व्यवहाराची त्याला सवय होती. तशीच इतरांकडूनही अपेक्षा होती. त्याच्या स्वभावाची एखादी छटा एजंटच्या ध्यानात आली असेल, उत्तर द्यायला त्याला 10 सेकंदही लागले नाहीत. मान्य आहे, आपलं काम घ्यायला मी तयार आहे. छान. आता 2 गोष्टी सांगा. या कामाला वेळ किती लागेल आणि खर्चाचा साधारण अंदाज काय असेल? डॉक्टर, बंगले कधीकधी पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबाच्या वापरात असतात. तुम्ही म्हणता त्या प्रॉपर्टीचे व्यवहार किती झाले त्यावर खर्चाचा आकडा ठरेल. तुम्हाला 1-2 दिवसात फोन करून सांगितलं तर चालेल का? का नाही? हे घ्या माझं कार्ड. गौतमची मुलाखत संपली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच एजंटचा गौतमला फोन आला. डॉक्टर देशमाने? हो. काल सकाळी आपण माझ्याकडे आला होतात. 440 चंदनवाडी या बंगल्याबद्दल आपल्याला माहिती हवी होती. हो, सांगा. डॉक्टर, जरा नवलाचीच गोष्ट आहे. इतके वेळा हस्तांतर झालेलं माझ्या तरी पाहण्यात नाही. हा बंगला 1932मध्ये बांधला. त्यानंतर आज मितीपर्यंत 16 वेळा त्याचं हस्तांतर झालं आहे. 16 वेळा. गौतमने ती गोष्ट मनात साठवून ठेवली. मुळात सरदार निस्तुरे यांची बाग म्हणून ती जागा ओळखली जात होती. शहराचा विस्तार त्यावेळी अगदी मर्यादित होता. 1932 साली त्या जागेची विक्री झाली. अनेकांनी तिथे प्लॉट घेतले. ज्या जागेचा नंबर नंतर 440 पडला, ती जागा एक इनामदार म्हणून कोणी होते त्यांनी विकत घेतले आणि बंगला बांधला. म्हणजे गेल्या 70-71 वर्षात 16 वेळा तो बंगला विकला गेला आहे. आता या सर्व व्यवहारांचे तपशील तुम्हाला हवे आहेत का? हो. क्षणाचाही विलंब न लावता गौतम म्हणाला, तुम्हाला मी सांगितलंच आहे, या सर्व व्यवहारांच्या नकला मला हव्या आहेत. एजंट जरा घुटमळत म्हणाला, डॉक्टर, इतक्या जुन्या दस्तऐवजांच्या नकला म्हणजे? मला समजतं काम कठीण आहे. तुमच्या मोबदल्याची तुम्ही फिकीर करू नका. वाटलं तर आगाऊ पैसे देतो. आकडा सांगा. 3000 एक्सपेक्टेड. तुमचा बँक अकाउंटचा नंबर सांगा. मी त्या अकाउंटमध्ये चेक भरतो. ठीक आहे? छान. किती दिवस लागतील? काम शक्य तितक्या लवकर पुरं करतो. झालं की लागलेच तुम्हाला फोन करतो. गुड. सांगा नंबर आणि ब्रांच. बरोबर 10 दिवसांनी एजंट त्याच्या पत्त्यावर हजर झाला. त्याच्या हातात कागदपत्रांची एक जाड फाईल होती. मित्रांनो, एक विनंती आहे. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघू नका. यूट्यूबवर बघा. त्याचे कारण मी सांगतो. यूट्यूबचे अल्गोरिदम असते. तुम्ही व्हिडिओवर क्लिक केले आणि सलग किती वेळा बघितले हे काउंट होते. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलात की त्या अल्गोरिदमला समजते की व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे आणि मग आपला व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत जातो. आणि समजा तुम्ही डाउनलोड करून व्हिडिओमधून निघून गेलात तर श्रोत्यांना व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटत नाही. एव्हरेज बघण्याचा टाईम कमी कमी होत जातो. म्हणून श्रोते लगेच निघून जातात असा अर्थ अल्गोरिदम घेतो, ज्याने आपला व्हिडिओ पुढे प्रसारित होत नाही आणि आपल्या चॅनलची प्रगती मंदावते. हे चॅनल तुमचे आहे. तुमच्या हातात या चॅनलची प्रगती आहे आणि तुम्हाला सर्व काही स्पष्ट असणे गरजेचे आहे. तुम्हालाही माहीत आहे, आपल्या चॅनलवर प्रकाशित होणारे साहित्य हे कुठल्याही TV शो, यूट्यूब अथवा ऑनलाईन कोणत्याही प्लॅटफॉर्मवर नाही. जास्तीत जास्त याचा प्रसार व्हावा एवढेच आम्हाला वाटते, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा आनंद घेता येईल. भेटूया उद्या ठीक 8:50 तोवर काळजी घ्या.